संघर्ष आईच्या व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते। आता सकाळचा स्वयंपाक वगैरे करायचा होता, भाकरी वगैरे। तर माझं बाळ म्हटलं कालचा प्रसाद होता ते काही निघतच नव्हता, ते म्हटलं मम्मा मला काढून दे। मग मी थोडंसं गॅसवर ठेवलं, अशाने लवकर निघतो। 2 कामं केले एकातच, एककडे भाकरी केल्या, एककडे ते नारळाचं गॅसवर ठेवून घेतलं, कारण की ते निघून जाईल, सहज निघतं। थोडंसं जरी टोकलं तरी ते निघून जातं, म्हणून मी नारळाचं तसं वरी गॅसवर ठेवून दिलं। आणि हे असं जर तुम्हाला निघत नसेल ना, तुम्ही एकदा गॅसवर ठेवून नक्की ट्राय करून पहा, सहज तुमचं नारळ निघून जातं। त्यानंतर मग मधीच शौर्यला बाळाला बी त्याच्या पप्पाला खायचे होते पोहे, मग भाकरी करीत करीतच मग पोहे पण करून घेतले। त्याला दिलं काढून मी भाकरी करीत करीतच, ते काही निघत नव्हतं, पण असंच ते गरम केल्यामुळे जरा पटकन निघतं, असं बाजूला निघतं नारळ ते, हे असं काढावं लागतं। नसता वल्लं तर कसलंच निघत नाही, खूप बेजार करतं। हे तरी थोडंसं निघतं जर असं भाजल्यास, गॅसवर ठेवल्यास। त्यानंतर लगेच मग भाकरी टाकल्या आणि लगेच पोहे वगैरे करायचे होते। मग काय भाकरी तशाच ठेवल्या, मग आधी पोहे केले। ते पोहे खायचं कारण फक्त एकच होतं की दही होतं घरी लावलेलं, दही असल्यामुळं पोहेच खायची इच्छा झाली। मग काय मग तसेच ठेवली भाकर दुपारच्याला, मग सकाळी पोहेच खायला केले मी। तर जर आज मी बदल केला, थोडासा बदल तुम्हाला दाखवेनच। ही माझ्यासाठी खूप मोठा बदल आहे, छोटा नाही आहे। तुम्हाला बघायला छोटा वाटला तरी माझ्यासाठी खूप मोठा आहे। खूप दिवसापासून मला हे बदल करायचा होता, पण माझ्यात काही झालंच नव्हतं, माझ्याच्यानं होतच नव्हतं काही, पण असं लक्षात तरी राहत नव्हतं, अडचण तरी येत होती, काहीतरी असायचं। तर असे पोहे वगैरे केले छान। मला जास्त काही पोह्यामध्ये हळद वगैरे काही आवडत नाही। हे काय संघर्ष आईचा व्हिडिओ आवडत असेल तर चॅनल लाईक सबस्क्राईब जरूर करा। तुमचा एक सबस्क्रायबर खूप माझ्यासाठी खूप महत्त्वाचा किंवा मोठा आहे। तुम्ही संघर्ष आईलाच मदत केली तर ती कुठंतरी पुढे जाऊ शकते। तुम्ही जर मला सबस्क्रायबर आणि चॅनल लाईक सबस्क्राईब केल्यास मी संघर्ष जिंकू शकते, हे घर सांभाळत माझा पण। माझी खूप इच्छा आहे, पण इच्छा माझी जरी असली तरी सपोर्ट तुमचा पाहिजे, त्यावेळेस मी ही संघर्ष जिंकू शकते। जर मी किती पण केलं आणि तुम्ही मला नाही साथ दिली तर मी कधीच जिंकू शकत नाही। प्लीज चॅनलला लाईक सबस्क्रायबर नक्की करा। थोडंसं मीठ वगैरे कमी पडलं होतं, नंतर मीठ वगैरे टाकलं, छानपैकी मिक्स करून घेतलं। त्यानंतर लगेच सर्वांना पोहे वगैरे खायला घेतले, पाणी वगैरे घेतलं, दही असं दही लावलं होतं, भरपूर घरचं दही होतं। आणि त्यांना ते पोह्यावर ते अंबाडी मसाला वगैरे खायचा होता, भाकरी तशा ठेवून दिल्या। लगेच मग ताक करायचं होतं। ताक मी 2 दिवस झालं साय बाहेर ठेवली होती फ्रीजच्या, कारण की ह्याला काही गरम पाणी वगैरे काही करायची गरज पडत नाही, जे आपलं जे वापरतो ते जमतं। कारण की मी काय करते, आधी साय असते का आपलं ते आधी मिक्सर एकदा फिरून घेते, एकदा पुन्हा नंतर पाणी टाकून छानपैकी मिक्स करून घेते, कारण की तशानं लवकर लोणी येतं। जर आपण आधी पाणी टाकून लगेच सगळं मिक्स केलं का, तशानं काही लोणी लवकर येत नाही। पलीकडं असे भांड्याचा माझा ढीग पडला होता घासायला, ते पण मला आवाज देत होता कधी येईल घासायला। त्यानंतर मग असे छानपैकी असं लोणी, आणि पहिलं मी असं लोणी जरी काढायचं किंवा ताक जरी करीत असले का, त्या घरात थांबत पण नव्हते। माझी आजी ताक करायली का त्या घरात जातच नव्हते मी, मला इतकं हेट होतं। पण संसार म्हटलं की सगळंच करावंच लागतं, नाही आवडत नाही म्हणाय जमतच नाही। त्यानंतर मग कपडे वगैरे भिजले होते, मग कपडे वगैरे धुयला घेतले। असं खळखळ पाणी असल्यास किती छान वाटते, कपडे धुयला पण काय वाटत नाही। तितक्यात आपली गंगा वगैरे नदी वगैरे असली का तिथं जाऊन कपडे धुयला तर खूप म्हणजे भारी वाटतं। आणि ही नवीच पॅन्ट होती तशी, त्याने एकदाच घातली होती, फक्त मी ब्रश फिरून घेतला, साबण वगैरे काही लावली नाही त्याला, कारण की मग नंतर का नाही असं पांढरं वगैरे पॅन्ट पडते, म्हणून तशीच धुतली, फक्त थोडा निरम्याच्या पाण्यात भिजू घातली होती। त्यानंतर कपडे वगैरे असे छान धुवून घेतले।
त्यानंतर असे सगळे कपडे झाले की लगेच भांडे वगैरे घासून घेतले. भांड्याला मला कंप्लीट 1 तास लागलाच, कारण की भांडे पोह्याचे पण होते, भाकरीचे पण होते. त्यानंतर तेलकट भांडे म्हणलं की खूप टाईमच लागतो, कारण की असं ताक वगैरे केलं का त्याला गरम पाणी करा, ते गरम पाण्यानं आधी भिजू घाला, त्यानंतर दोहा. मला खूप असं ताक वगैरे करायचं म्हणलं का खूप हे होतं, पण काय करणार, घरचंच चांगलं असतं तूप वगैरे खायला. बाहेरचं काय ना, असं दूध असल्यामुळं मी घरचंच करीत असते. घरचंच छान लागतं. आणि त्यानंतर असे भांडे वगैरे घासून घेतले. हे आकडं असं झालं, तिकडं पण वाट बघू लागला गॅस कधी येते, लवकर ये घासायला, स्वच्छ कर लवकर. मग काय लगेच कचरावरचा आधी काढून घेतला, त्यानंतर पाणी टाकून स्वच्छ करून घेतलं. स्वच्छ करून घेतलं. एका संघर्ष आईसाठी चॅनल लाईक सबस्क्राईब जरूर करा. तुमचा एक सबस्क्रायबर माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. एका घरगुती महिलासाठी किंवा घरगुती लेडीजसाठी चॅनलला एक सबस्क्रायबर, म्हणजे एका लेडीजला समजून घेतलं तर खूप काही होऊ शकतं. त्याच्यासाठी प्लीज मला लाईक सबस्क्राईब जरूर करा. आणि त्यानंतर असा बदल होता माझ्या देवघराचा. त्यानंतर पहिला खूप कपडा म्हणजे खूप हे झालं होतं माझ्याच्यानं, काही आनंद होतच नव्हतं. दरवेळेस काहीतरी असायचं. हे किती सुंदर दिसायले ना आज, माझं खूप मोठं हे आज बदल आहे माझ्या आयुष्यातला. मला किती भारी वाटायले. धूप हे सुरू केलं तर इतकं छान वाटू लागलं मला खूप. नक्की लाईक सबस्क्राईब करा. बाय.